सुगंधी तंबाखू महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई। प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करून विक्री करणाऱ्यांवर छापा। 3 जणांच्यावर गुन्हा दाखल। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकानं निलजी बामणी रस्त्यावर हायवे ब्रिजच्या खाली सापळा लावून ही कारवाई केली। संशयित राजकुमार निंगप्पा बुदिहाळ, हरून शौकत हुक्किरे, रिहान मलिक मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीची 570 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, PSI पूनम पाटील, संदीप गुरव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हरगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदघोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला।